मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. कधी कधी आयुष्यात असा काळ येतो जिथे मेहनत करूनही गोष्टी जुळत नाहीत, ग्रहांची साथ मिळत नाही, मन शांत राहत नाही आणि सतत असं वाटतं की नशीबच आपल्या विरोधात उभं आहे. पण शास्त्र सांगतं, वर्षांमध्ये एकदा असा काळ येतो जिथे माणूस स्वतःचं भाग्य बदलण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि त्या काळाचं नाव आहे पुरुषोत्तम मास. 17 मे 2026 पासून सुरू होणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा फक्त पंचांगातील एक अतिरिक्त महिना नाही, तर शास्त्रांनी दिलेली एक दुर्मिळ आध्यात्मिक संधी आहे. असं मानलं जातं की या काळात केलेले योग्य प्रयत्न आपल्या भाग्यातील अनेक अडथळ्यांचा प्रभाव कमी करू शकतात. ग्रहांची अशुभ दशा असो किंवा मानसिक अस्थिरता असो किंवा आयुष्यात सतत येणाऱ्या समस्या, या सर्वांवर काम करण्याचा हा विशेष काळ आहे. आज आपण शास्त्रांमध्ये सांगितलेल्या काही अत्यंत गूढ संदर्भांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, अधिक मास इतका महत्त्वाचा का मानला जातो, या काळात काय करावं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. मित्रांनो, महाभारतातील एक प्रसंग सांगितला जातो. पांडव सर्व काही गमावून वनवासात गेले होते. दुःख, पराभव आणि असहाय्यतेने ते पूर्णपणे खचले होते. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना पुरुषोत्तम मासाची महती सांगितली. या संदर्भातील संस्कृत श्लोक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. मित्रांनो, इथे अदृष्ट हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक वेळा आपण म्हणतो, मी तर खूप प्रयत्न करतोय पण गोष्टी जुळत नाहीत. शास्त्र त्यालाच अदृष्ट म्हणतात, म्हणजे आपल्या प्रयत्नांच्या पलीकडे असलेला भाग्याचा स्तर. मार्कंडेय मुनी सांगतात की जे ग्रह कठीण फळ देतात त्यांच्या अशुभ प्रभावांना कमी करण्यासाठी पुरुषोत्तम मासातली पूजा आणि साधना अत्यंत प्रभावी मानली जाते. इतर महिन्यांपेक्षा या महिन्यात केलेले पुण्याचे फळ अनेक पटींनी वाढते असं शास्त्रही मानतं. म्हणूनच अनेक ज्योतिषी उपाय, जप, दान आणि साधना या काळात विशेष महत्त्वाची मानली जाते. नारद पुराणात एक सुंदर उदाहरण दिलं आहे. जसे सुपीक जमिनीत टाकलेलं एक बीज अनेक पटींनी वाढतं, तसंच पुरुषोत्तम मासात केलेल्या शुभ कर्माचं पुण्यही वाढतं असं मानलं जातं. मात्र मित्रांनो, हा महिना जितका शक्तिशाली मानला जातो तितकाच शास्त्रांनी काही गोष्टींबाबत सावधानगिरीही बाळगायला सांगितली आहे. शास्त्रानुसार अधिक महिन्यात विवाह, गृहप्रवेश, नवीन वाहन खरेदी, मोठे शुभ संस्कार किंवा मोठे लौकिक उत्सव टाळावेत असं सांगितलं जातं. कारण हा काळ बाह्य उत्सवांसाठी नव्हे तर आत्मशुद्धीसाठी मानला जातो. तरीही काही आवश्यक कर्म करता येतात. श्राद्ध, पितृकर्म, तीर्थसंबंधित कर्म, काही ग्रहशांतीसारखे उपाय या काळात केले जाऊ शकतात. मग या काळात नेमकं काय करावं? नारद पुराण सांगते, उपवास, दान, स्नान आणि जप यांना विशेष महत्त्व द्यावं. पण मित्रांनो, इथे उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही, तर इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं. दान म्हणजे फक्त पैसा देणं नाही, तर दुसऱ्यांसाठी वेळही देणं, मदत करणं आणि आपल्या कमाईचं शुद्धीकरण करणं. स्नान म्हणजे फक्त शरीराची स्वच्छता नाही, तर मन आणि विचारांचीही स्वच्छता. आणि जप म्हणजे मन स्थिर करणं, ध्यान, मंत्रजप, प्रार्थना. या गोष्टी मनातील अस्थिरता कमी करतात. मित्रांनो, पुरुषोत्तम महिना हा स्वतःला नव्याने घडवण्याचा, कर्म शुद्ध करण्याचा आणि आपल्याला पुढच्या आयुष्यात नवी दिशा मिळण्याचा एक दुर्मिळ काळ आहे. कदाचित हा महिना तुमच्या आयुष्यातील समस्यांना पूर्णपणे संपवणार नाही, पण स्वतःकडे नव्याने पाहण्याची ताकद नक्की देऊ शकतो. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले सर्व संस्कृत श्लोक आणि संदर्भ डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा.
अशाच आध्यात्मिक ज्ञानासाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. दिवसभरात एखादा अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुढच्या दिवशी पुन्हा भेटूयात अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता. धन्यवाद.